नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेना महाराष्ट्र सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्यातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. काल दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यात युवासेनेच्या आव्हानाला धुळेकर बंधू भगिनींसह युवक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी आभार मानले. धुळे शहरातील जिल्ह्यातील नागरिकांना रक्ताची आवश्यकता असल्यास त्यांनी शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा कार्यालयावर यावे, असे आवाहन युवासेना महाराष्ट्र सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे, नंदकुमार गोरे, प्रवीण मुर्तडकर, आप्पा भडागे, बाळू पाटील, मनोज गवळी, धनंजय दीक्षित, स्वप्नील सोनवणे, जयवंत गोरे, भावेश अहिरराव, निलेश चौधरी, गोकुळ येलमामे, सोनू मुर्तडकर, आदित्य गोरे, पवन खाडरे, विक्की गर्ग, सचिन माळी, विपुल भारसकर, साहिल मराठे, विष्णू प्रजापत, राहुल जोशी, सिद्धार्थ गोरे यांनी केले आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधले. दरवर्षीप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुळेकर बंधू भगिनींनी रक्तदानात सहभाग नोंदवला आणि आपण बघितले, रक्तदान हे कार्य महान आहे. शिवसेनाच्या जन्मापासून रक्तदान कार्यक्रमात अग्रगण्य असलेली हा शिवसेना पक्ष असतो. त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही रक्तदान कार्यक्रम हा घेतलेला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.